नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब पर या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, मुंबई येथील उच्च न्यायालयात तुम्हाला इथे ड्रायव्हर या पदासाठी पदभरती केली जात आहे। त्यासाठी वेतन पण खूप चांगल्या प्रकारचं विद्यार्थी मित्रांनो भेटणार आहे। तर तुम्ही जर इथे मुंबई उच्च न्यायालयामध्ये ड्रायव्हर पदासाठी काम करणार आहात तर तुम्ही व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे, तर तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थितपणे समजेल। जर तुम्ही व्हिडिओ अर्धा वगैरे पाहत असाल तर तुम्हाला काही समजणार नाही, तुम्ही व्यवस्थितपणे फॉर्म भरू शकणार नाही। तर चला व्हिडिओला सुरू करू। संस्थेचं नाव असणार आहे विद्यार्थी मित्रांनो बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये तुमची ते ही भरती असणार आहे। पदाचे नाव असणार आहे चालक म्हणजे ड्रायव्हर पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे। एकूण जागा असणार आहे 37 पदे भरून घेतली जात आहेत, म्हणजे खूप चांगल्या जागा तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत। पगार भेटणार आहे 29,200 पासून 92,300 पर्यंत, म्हणजे त्यांचं पेमेंट आहे। अत्यंत चांगलं पेमेंट स्केल तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। नोकरीचं ठिकाणच नाही, महाराष्ट्रामध्ये नोकरी असणार, तुमची पदभरती कुठे पण केली जाऊ शकते महाराष्ट्रामध्ये। अर्ज पद्धत असणार आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे। अधिकृत संकेतस्थळ वेबसाईट तुम्हाला ही पाहायला इथे भेटणार आहे। bombay.highcourt.nic.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व माहिती पाहायला भेटणार आहे। त्यानंतर असणारे विद्यार्थी मित्रांनो पदभरतीचा तपशील, किती पदे भरून घेतली जाणार आहे। पदाचे नाव असणार आहे वाहन चालक हे पदाचं नाव असणार आहे। सद्यस्थितीत रिक्त असणारी पदे 3 आहेत, पुढील 2 वर्षात रिक्त होणारी पदे 8, अशा प्रकारे एकूण 11 पदे इथे पाहायला भेटतील। निवड यादीत एकूण 11 पदे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत। तुम्हाला पेमेंट तर माहिती आहे त्यांचं 29,200 पासून 92,300 पर्यंत तुम्हाला पेमेंट स्केल इथे पाहायला भेटणार आहे। व नियमाप्रमाणे इतर भत्ते पण तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो दिले जाणार आहे। त्यानंतर जर तुम्हाला पात्र कोणत्या प्रकारचे लागणार आहे, उमेदवार कमीत कमी SSC म्हणजे 10वी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावं। फक्त तुम्ही 10वी पासवर ही फॉर्म भरू शकता विद्यार्थी मित्रांनो। उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक असणार आहे। जाहिरातीच्या प्रसिद्धी तारखेस उमेदवाराचे वय किमान 21 वर्षे आणि कमाल 38 वर्षे। मागासवर्गीय उमेदवारासाठी कमाल वय म्हणतात 43 वर्षे राहणार आहे, म्हणजे कॅटेगरीचे विद्यार्थी 43 वर्षापर्यंत फॉर्म भरतील आणि ओपन विद्यार्थी 38 वर्षापर्यंत इथे फॉर्म भरण्यासाठी पात्र असणार आहे। अर्ज करण्यासाठी फीस किती लागणार आहे, तर ऑनलाईन अर्ज करायचा आहे तुम्हाला आणि त्यासाठी फीस लागणार आहे 500 रुपये फीस तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ते भरणे आवश्यक असणार आहे। अर्ज शुल्क भरायचं आहे, उमेदवाराचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही आणि ही भरलेली शुल्क तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत रिटर्न भेटणार नाही। अशा प्रकारे तुम्हाला 500 रुपये फीस इथे मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भरावी लागणार आहे। त्यानंतर तुमची निवड प्रक्रिया कशा प्रकारे केली जाणार आहे, या निवड प्रक्रियामध्ये तुम्हाला प्रथम असणार आहे लेखी परीक्षा असणार आहे, त्यावर तुम्हाला 20 गुण दिले जाणार आहे। उत्तीर्ण गुण किमान 7 असणार आहे, तर 20 पैकी तुम्हाला 7 गुण घ्यायचे आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासक्रम कोणत्या प्रकारचा लागणार आहे, तर लेखित चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये खालील विषयावर वस्तुनिष्ठ नानाविध निवडीचे प्रश्न विचारले जातील, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप तुमची एक्झाम असणार आहे, मल्टिपल क्वेश्चन असणार आहे। तर त्याच्यामध्ये वाहनांची देखभाल व किरकोळ दुरुस्ती विषयी ज्ञान तुम्हाला लागेल, मुंबई शहर व त्यालगतची महत्त्वाची स्थळे व रस्त्यांची माहिती, आणि तिसरा असणार सामान्य ज्ञान तुम्हाला असणं गरजेचं असणार। त्यानंतर तुम्हाला पूर्व अनुभव म्हणजे अनुभव असेल तर त्याचे 10 गुण भेटणार आहेत। मोटार वाहन परीक्षा प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकाऱ्यांमार्फत त्याचे तुम्हाला 10 गुण भेटणार आहेत। उत्तीर्ण गुणसाठी तुम्हाला 7 गुण इथे घ्यावे लागणार आहे। त्यानंतर तोंडी मुलाखत असेल त्याचे 10 गुण आणि निवड प्रक्रियेचे एकूण गुण असणार विद्यार्थी मित्रांनो 50 गुणांची तुमची परीक्षा असणार आहे आणि त्याच्यात तुम्हाला पास होण्यासाठी 25 गुण घेणे कंपल्सरी असणार आहे। 25 गुण घेतला तर तुमची इथे निवड केली जाणार आहे। तर अशा प्रकारे निवड प्रक्रिया तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। त्यानंतर अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे विद्यार्थी मित्रांनो 25/4/2025 पासून ते दिनांक 9/5/2025 पर्यंत तुम्ही हा इथे ऑनलाईन अर्ज करू शकता। तर तुम्हाला वेबसाईट पाहायला भेटेल https://bombay.highcourt.nic.in या वेबसाईटवर तुम्हाला हा अर्ज करायचा आहे। सायंकाळी 5 वाजेपर्यंत 9 मे पर्यंत हा अर्ज तुम्हाला भरता येणार आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अर्ज शुल्क भरण्याची पद्धत तुम्हाला कशी आहे, उमेदवाराला वरील प्रमाण नोंदणी शुल्क SBI कलेक्टद्वारे ऑनलाईन पेमेंट करणे कंपल्सरी आहे।
विद्यार्थी मित्रांनो, तुमचा फॉर्म भरून झाल्यानंतर शेवटी तुम्हाला एक स्कॅनर किंवा तुम्हाला UPI ID देतील, त्या UPI ID वर तुम्हाला हा पेमेंट करावा लागणार आहे. तर तुम्हाला जर पेमेंट वगैरे करण्यासाठी प्रॉब्लेम असेल, फॉर्म भरण्यासाठी काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवू शकता, जेणेकरून आम्ही तुम्हाला हा फॉर्म कसा भरायचा यावरही देखील एक व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी आणू शकतो. म्हणजे तुम्ही फॉर्म भरण्यासाठी कुठली तुमची चूक होणार नाही. तर तुम्हाला गरज असेल व्हिडिओची तर तुम्ही आपला कमेंट करून कळवायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला SBI क्लिकद्वारे इथे फीस भरायची आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे ही बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये ड्रायव्हर पदासाठी ते जागा निघाले. खूप चांगल्या जागा तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत. पेमेंट स्केल वगैरे पण खूप चांगला आहे. बाकीचे नोटिफिकेशन PDF ऑफिशियल वेबसाईट, आपल्या टेलिग्राम चॅनल, जिथे तुम्हाला दररोजचे जॉब अपडेट सर्वात अगोदर पाहायला भेटते. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवलेल्या आहेत. तिथून तुम्ही सर्व गोष्टी पाहू शकता, डाउनलोड करू शकता. शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आणि अशाच डेली जॉब अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू अशाच व्हिडिओसाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.